आयुष्यात जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगणाने छळले होते. कविवर्ग सुरेश भट यांच्या कवितेचा प्रत्यय नवी मुंबईत पाहण्यास मिळाला. वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2000 रुपये लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपूर येथील असून नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई वडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता शवगृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैशाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रथम कर्मचाऱ्यांनी मृत तरुणीच्या वडिलांकडून 1000 रुपये मागितले होते. मात्र नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2000 पर्यंत वाढवली. कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो असे म्हणत कर्मचाऱ्यांनी थेट रोख रक्कम उकळली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुलीच्या मृत्यूने आधीच आम्ही खचलो आहोत, त्यातही अशा वागणुकीमुळे अधिकच वेदना झाल्या असं त्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. या प्रकारावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ही घटना समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. आधी याबाबतच्या गोष्टी चर्चेत होत्या, पण आता प्रत्यक्ष ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पालिका प्रशासनातील काही जण टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालिका प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील शवगृहामधील हा संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल 2000 रुपये उकळल्याची ही घटना आहे. एका 23 वर्षाच्या तरुणीच्या आत्महत्येनंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत असताना कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो असं सांगत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांकडून पैसे उकळल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ही मृत तरुणी ही एका मोठ्या IT कंपनीत काम करायची. रविवारी पहाटे तिने आत्महत्या केली होती. त्यामुळे या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.